हाय हॅलो नमस्कार, मी कोमल तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत एकदम झटपट आणि क्विक अशी नाश्त्याची रेसिपी, जी खायलाही खूप टेस्टी आहे आणि बनवायला तर अगदी सोपी आहे। तर सगळ्यात आधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर बघूयात सगळ्यात आधी रेसिपीसाठी लागणारे साहित्य। इथे मी घेतलेला आहे ब्रेड, शिजवून घेतलेले वाटाणे, आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, उकडलेले बटाटे, बारीक चिरलेली हिरवी मिरची, हळद, गरम मसाला, लाल मिरची पावडर, जिरे, मोहरी आणि मीठ। सगळ्यात आधी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये घातलेला आहे 2 ते 3 चमचे तेल। तेल गरम झालं की त्यामध्ये घालायचं आहे जिरे आणि मोहरी आणि त्यानंतर घातलेला आहे हिरवी मिरची आणि आलं लसूण पेस्ट। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या तिखटानुसार कमी जास्त घेऊ शकता। तर हे आता सगळं आहे ते तेलामध्ये छान भाजून घ्यायचं आहे आणि त्याला थोडासा गोल्डन ब्राऊन कलर झाला की मग त्यामध्ये घालायचं आहे हळद, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला। इथे लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या तिखटानुसार कमी जास्त घेऊ शकता। तेही थोडं तेलामध्ये मिक्स करून घेतलं की नंतर त्यामध्ये घालायचे आहेत उकडलेले बटाटे। तुम्ही ते बटाटे बारीक करूनही घालू शकता। तर बघू शकता इकडे मी पोटॅटो मॅशरच्या साहाय्याने ते बटाटे छान असे मॅश करून घेतलेले आहेत आणि ते सर्व एकत्र मिक्स झालं की मग त्यामध्ये घालायचं आहे उकडलेले वाटाणे। उकडलेले वाटाणे घातल्यामुळे स्टफिंग लवकर तयार होतं, त्या बनण्यासाठी जास्त टाइम लागत नाही। त्यानंतर त्यामध्ये घातलेले आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ। इथे आपलं स्टफिंग तयार आहे। आता मीठही यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला हे थोडा वेळ थंड करून घ्यायचं आहे। स्टफिंग थंड होतंय तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस बघूयात। तर इथे मी घेतलेला आहे ब्रेड। तर ब्रेडच्या आपल्याला 4ही कडा आहेत त्याच्या व्यवस्थित कापून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपण जेव्हा ते रोल करणार आहोत ते व्यवस्थित रोल होईल। आणि या कडा आपल्याला फेकून द्यायच्या नाहीयेत, त्याचाही वापर आपण पुढे रेसिपीमध्ये करणार आहोत। तर ब्रेडच्या कडा अशा कापून घेतल्या की नंतर त्याला व्यवस्थित असं लाटण्याच्या साहाय्याने लाटून घ्यायचं, म्हणजे त्याचा आकार थोडासा मोठा होईल। तर इकडे बघू शकता की मी 4 ते 5 ब्रेड छान असे लाटून घेतलेले आहेत आणि आता ज्या ब्रेडच्या कडा होत्या त्या आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायच्या आहेत, म्हणजे याचे ब्रेड क्रम्स तयार होतील। तुम्ही या थोड्याशा तव्यावरती गरम करूनही वाटून घेऊ शकता, मी डायरेक्ट वाटून घेणार आहे। आणि आपल्याला रेसिपीसाठी इथे आपल्याला मैद्याची पेस्ट हवी आहे, त्यासाठी मी ते 2 ते 3 चमचे मैदा घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घालून पाणी घालून याचे छान असं बॅटर बनवून घेतलेलं आहे। बघू शकता इकडे आपले ब्रेड क्रम्सही तयार आहेत, ते आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि बघू शकता मस्त असे आपले इथे ब्रेड क्रम्स बारीक करून तयार आहेत। तर इथे बघू शकता स्टफिंग थंड झालेलं आहे आणि मी इथे थोडं स्टफिंग घेऊन त्याला असं रोल बनवून घेणार आहे, जेणेकरून पटकन आपली रेसिपी बनवून तयार होईल आणि सारखा आपला हातही खराब होणार नाही। तर मी एकदाच जेवढे लागायचे तेवढे रोल करून घेणार आहे। तर इकडे बघू शकता की मी 5 रोल बनवून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला एक ब्रेड घ्यायचा आहे आणि तो एक रोल घेऊन व्यवस्थित मध्ये ठेवायचा आहे आणि जे आपण मैद्याचं बॅटर बनवलं होतं ते बोटाच्या साहाय्याने ब्रेडच्या 4ही बाजूला लावून घ्यायची, म्हणजे जेव्हा आपण ब्रेड आहे तो रोल करणार त्यावेळेस तो व्यवस्थित चिकटेल। चारही बाजूला लावून झाला की व्यवस्थित असा तो रोल करायचा आणि त्याच्या दोन्ही कडा आहेत त्या व्यवस्थित प्रेस करून बंद करायच्या, जेणेकरून आपण जेव्हा ब्रेड तळणार तेव्हा त्यातलं स्टफिंग आहे ते तेलामध्ये बाहेर येणार नाही। तर व्यवस्थित प्रेस करून झालं की ते ब्रेड आहे तो त्या बॅटरमध्ये डीप करायचा आणि नंतर त्यावरून ब्रेड क्रम्स लावायचे। असं केल्याने आपल्या याला छान असं कोटिंग होईल आणि जेव्हा आपण तेलामध्ये हे व्यवस्थित तळणार तेव्हा तो छान क्रिस्पी बनेल। तर तुम्हाला मी अजून एक बनवून दाखवते। हा नाश्ता आहे तो अगदी बनवायला सोपा आहे, बघू शकता, आणि खायला खूप टेस्टी लागतो आणि अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे आणि अगदी कमी साहित्यात बनवून तयार होते। तर व्यवस्थित असे ब्रेड क्रम्स आहेत ते 4ही बाजूने त्याला छान असं कोटिंग करून घ्यायचं, म्हणजे आपलं जेव्हा नाश्ता तयार होईल तेव्हा छान असा क्रिस्पी होईल। तर इकडे बघू शकता की मी सर्व ब्रेड रोल करून घेतलेले आहेत आणि आता मी साईडला तेलही गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला ते ब्रेड रोल आहेत ते सोडायचे आहेत।
आहेत आणि आता आपल्याला इथे एक लक्षात ठेवायचं, जोपर्यंत त्याचा थोडासा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला हलवायचं नाहीये. तर इकडे बघू शकता की त्याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे आणि आता मी त्याला पलटून घेणार आहे. आणि आपल्याला हे जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आहे आणि तेल एकदम जास्त कडकही नकोय आणि जास्त थंडही नकोय, मीडियम ठेवायचं आहे. आणि बघू शकता मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. अगदी 2 मिनिटात हे तळून तयार होतं, कारण आपलं स्टफिंग तर अगोदर शिजलेलंच होतं, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. तर बघू शकता झटपट असा 2 मिनिटांमध्येच हा नाश्ता आहे तो तळून तयार आहे. आणि मस्त असं त्याला गोल्डन ब्राऊन कलरही आलेला आहे आणि त्याला तेलही अजिबात राहत नाही. तर बघू शकता मस्त असा नाश्ता इथे तयार आहे. तर आता मी काढून घेते. अशाच पद्धतीने मी बाकीचे ब्रेड रोल आहेत ते तळून घेते. तर बघू शकता इकडे दुसरेही बॅच तळून तयार आहे आणि छान असं त्यालाही गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. आणि इकडे आपला झटपट असा बनणारा नाश्ता तयार आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्कीच आवडेल. तर बघू शकता मस्त असे आपले सर्व नाश्ता बनवून तयार आहे आणि बघू शकता मस्त असा वरून क्रिस्पी झालेला आहे. आणि तुम्ही हे सर्व करताना टोमॅटो केचप सोबतही सर्व करू शकता किंवा ग्रीन चटणी सोबतही सर्व करू शकता. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. थँक्यू.